आज आपण बनवणार आहोत खमंग अशी चमचमीत कढी पकोडा रेसिपी। कढी बनवण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते। तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, एकदम सिंपल प्रोसिजर आहे। तर यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, त्याचबरोबर 3 टेबलस्पून बेसन घेतलेला आहे आणि हळद पावडर, थोडीशी लाल तिखट। आता हे थोडं चम्मचने असं मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्या गुठल्या राहता कामा नये। आता याच्यामध्ये पाणी टाकून पण आपण हे एकदा गोळ मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही पाणी जास्त टाकून जरी एकत्र केलात तरी चालेल, कमी टाकून केलात गूळ तरी चालेल आणि नंतर पण तुम्ही पाणी ॲड करू शकता। मी इथे फक्त 2 वाटी पाणी ॲड करून हे गूळ तयार केलेला आहे। आता तोपर्यंत मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून मग याच्यामध्ये राई, जिरं, त्याचबरोबर मी इथे मेथीदाणा घेतलेला आहे। मेथीदाणा थोडंसंच घेतलेला आहे, चिमूटभर असा, त्याच्यामुळे कढीला अजून चव येते। तर तुम्ही पण नक्की टाका। आणि इथे कढीपत्ता घेतलेली आहे, थोडीशी हिंग घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक कांदा मी घेतलेला आहे उभा चिरून। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या आणि सॉफ्ट झाल्यानंतर मग याच्यामध्ये मिरची टाका। मिरची म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरची टाकू शकता। मी इथे 3च मिरच्या घेतलेल्या आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे पाणी घोळ तयार केला आपण बेसन आणि दहीचा, तो घोळ याच्यामध्ये टाकला। आता याच्यामध्ये मी अजून 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नंतर पण पाणी ॲड करू शकता। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मग हे आता चम्मचने कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे। जोपर्यंत ती उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। आता इथे मी 5 मिनिटं उकळी घेतली आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकते। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल। आता कसुरी मेथी टाकल्यानंतर पण आपल्याला कंटिन्यू अशी हलवतच राहायची आहे कढी, म्हणजे ती खाली चिटकता कामा नये किंवा ते दही टाकल्यामुळे ते कधी कधी फाटते, तर असं होता कामा नये। आपल्याला घट्ट होईपर्यंत तरीही शिजवायची। आता कमी गॅस करून आता आपण पकोडे बनवायला घेऊया, म्हणजे कांदा भजी। कांदा भजीसाठी इथे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी बेसन घेतलेलं आहे 4 टेबलस्पून, हळद पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि इथे ओवा घेतलेला आहे। ओवा थोडं चुरून घ्यायचं आणि 2 टेबलस्पून दही घेतलेला आहे। दही अजून ते भजीला चव येईल। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी इथे मी अजिबात घेतलेलं नाही, फक्त दहीच घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच हे मी मिक्स करून घेते। आता हे एकदा मिक्स करून झालं की याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर टाकून एकदा आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे। तुम्ही फक्त कढी बनवलात तरी चालेल, पण पकोडे याच्यामध्ये सोबत केलात कढीबरोबर तर कढी आणि पकोड्याचं टेस्टच खूप भारी लागते। आता हे तयार होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं, तर तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला भजी सोडायचे आहेत। भजी एका साईडून शिजल्यानंतर आपल्याला मग ते टर्न करून घ्यायचे आहेत। आता एका साईडून तुम्ही पाहू शकता भजी आपली शिजलेली आहे। भजी करताना जास्त फास्ट गॅस करू नका, मीडियम आचवरतीच आपल्याला भजी शिजवायचे आहेत, नाहीतर कधी कधी बाहेरून भजी शिजले जाते, आतून बेसन कच्चा राहतो, तर मध्यम आचेवरतीच आपल्याला भजी बनवायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली भजी पण आता तयार झाली। दोन्ही साईडून आपल्याला अलटी पलटी 2दा करायचं आहे आणि आता आपली भजी तयार झाली। तर आता हे भजी आपण एका साईडला ठेवूया आणि आता कढीला तडका द्यायला घेऊया। तर कढीला तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये आधीच तेल गरम करून ठेवलेलं आणि मग थोडंसं राई, जिरं आणि लाल मिरची आणि थोडीशी मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकून मग आता हा गरम गरम तडका आपल्याला जी कढी मंद आचेवरती शिजत होती त्याच्यामध्ये टाकायचा आहे। पहिला भजी टाकून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये तडका टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे आपली आता कढी मस्तपैकी चमचमीत अशी कढी रेडी आहे। कढी पकोडा तयार आहे सर्व करण्यासाठी। तर मंडळी, रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब